नमस्कार. आजच्या काळात अनेक विद्यार्थी म्हणतात आमच्याकडे महागडी शाळा नाही, मोठ्या अकॅडमी नाहीत, आम्हाला भौतिक साधनं नाहीत. पण मित्रांनो, ज्यांच्याकडे शाळाच नव्हती त्यांनी संपूर्ण समाजाला शिकविण्याचं काम केलं. ते म्हणजे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या ठिकाणी या खेडेगावात जन्मलेले अण्णाभाऊ साठे यांनी गरिबी, उपासमार, संघर्ष याच्याशी सामना केला. त्यांचे औपचारिक शिक्षण फार कमी झाले, शाळेतील शिक्षण त्यांना मिळालेच नाही. मात्र एक गोष्ट त्यांच्याकडे अफाट होती, ती म्हणजे ज्ञानाची भूक. मुंबईच्या रस्त्यावर काम करताना त्यांनी माणसं वाचली, समाज वाचला आणि त्यातून उचलली ती लेखणी. आणि त्यांनी 30हून अधिक कादंबऱ्या, असंख्य कथा, लोकनाट्ये, पोवाडे, शाहिरीच्या माध्यमातून शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रसिद्ध कादंबरी फकीरा आजही संघर्षाची प्रेरणा सर्व समाजाला देते. अण्णाभाऊ नेहमी म्हणायचे की पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर उभी नाही, तर माझ्या कष्टकरी माणसाच्या तळहातावर तरलेली आहे. या विचारातून त्यांनी कष्टकरी माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. हाच तो विचार विद्यार्थ्यांना देखील लक्षात ठेवला पाहिजे, कारण मोठं होण्यासाठी परिस्थिती मोठी लागत नाही, तर तुमची स्वप्न आणि जिद्द मोठी असावी लागते. मित्रांनो, आज मोबाईल आहे, इंटरनेट आहे, ऑनलाईन शिक्षण आहे, पुस्तकांचा आणि ज्ञानाचा अफाट खजिना तुमच्या समोर आहे. प्रश्न मात्र एकच उरतो, आपल्याला ते मिळवण्याची ज्ञानाची भूक आहे का? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ज्ञानाच्या बळावर समाजात क्रांती घडवून आणली. कारण ज्ञान मिळवण्याची संधी ही प्रत्येकाला असतेच, पण त्याचं अधिकारात रूपांतर करून ती भूक आपण भागवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने सर्व नागरिकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि अण्णाभाऊंच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. चला, एक संकल्प करूया, मोबाईल वरती वेळ घालवणार नाही, तर ज्ञान मिळविण्यासाठी वेळ देणार. कारण पदवीपेक्षा जिद्द मोठी असते आणि जिद्दीपेक्षा ज्ञान मोठं असते. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.